मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ रामदास स्वामींनी हनुमंताची स्तुती करणारी जवळजवळ 11 स्तोत्र रचली, पण त्यापैकी भीमरूपी महारुद्रा हे अधिक लोकप्रिय झालं। हे स्तोत्र अनेक वेळा घरोघरी म्हटलं जातं, पण त्याचा विस्ताराने अर्थ सहसा कोणी लक्षात घेत नाही। तर या स्तोत्रामधील शब्दांचा, विशेषणांचा हनुमंताच्या कोणत्या कथेशी संबंध आहे याचा थोडा आपण संक्षेपाने या ठिकाणी विचार करणार आहोत। या मारुती स्तोत्राची सुरुवात फार सुंदर झालेली आहे। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना। भीमरूपी, भीम हा शब्द संस्कृत वाङ्मयामध्ये अनेक वेळा भयानक या अर्थी आलाय, पण तरी सुद्धा आपल्या मराठीतली थोडी सवलत वापरून काय भयानक सुंदर आहे हो, या रीतीनं सौंदर्याला सुद्धा भीम हा शब्द आपण वापरू शकतो। तसं म्हणाल तर या महारुद्रांचं रूप शत्रूचा निपात करताना इतकं भयानक आहे, किंबहुना ते भयानकत्वच मांगल्याला जन्म देणारा असल्यामुळे ते पूजनीय आहे। म्हणून समर्थ त्या भीमरूपाला वंदन करता आहेत की शत्रूचा निपात करताना, मग ते राष्ट्राचे शत्रू असोत, धर्माचे असोत, समाजाचे असोत, वा अध्यात्म मार्गाची वाटचाल करताना वाटेमध्ये येणारे षड्रिपू असोत, या सर्वांचा निपात करताना अत्यंत भयानक अशा निग्रहाने आपल्याला काम करायला हवं। म्हणून हनुमंतांचं समर्थांना अत्यंत प्रिय असलेलं रूप आहे ते भीमरूप आहे। भीमरूपी महारुद्रा। खरं महारुद्र हा शब्द आपण भगवान शंकरांसाठी वापरतो, पण या विश्वाचं कल्याण करण्यासाठी ज्या वेळेला महाविष्णूंनी काही विशेष कार्य केलं आहे, तेव्हा त्यांना आपणहून मदत करावी अशी महारुद्रांची अनेक वेळेला इच्छा झाली आहे, आणि त्यांनी आपणहून सातत्याने तो मदतीचा हात पुढे केला आहे। इतर अनेक अवतारात श्री भगवान विष्णूंना शिवाने सहकार्य केलाय, पण या सर्व अवतारांपेक्षा या रामावताराच्या कथेमध्ये थोडं अधिक तीव्रतेनं सहकार्य झालंय। म्हणून हनुमंतांचे विशेषण वेगळं न वापरता ते साक्षात भगवान शंकरच अंशरूपाने आले आहेत। या अर्थाने महारुद्र हा भगवान शंकरांनाच उद्देशून असलेला शब्द समर्थ इथे वापरतात। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती। हनुमंतांच्या जन्माची कथा सर्वांना माहिती आहे। हनुमंतांचा जन्म झाला, अंजनी मातेनं त्यांना पाळण्यात ठेवलं आणि समोर सूर्य उगवताना त्यांनी पाहिला। त्यांना वाटलं हे काहीतरी फळ दिसतंय छान,
खायला मिळेल असं, म्हणून त्यांनी उड्डाण केलं. आणि आता हे हनुमंत सूर्याला गिळतील की काय अशी भीती वाटल्यामुळे इंद्राने त्याचं जे शस्त्र आहे वज्र, ते हनुमंतांवर फेकलं. ते त्यांच्या हनुवटीला लागलं. हनुवटी फुटली. हनुमान खाली पडले जमिनीवर. पण साक्षात वरुणदेव ते रागावले, कारण हनुमंत हा पवनपुत्र, वायुदेवतेचा प्रसाद. माझ्या मुलाला असं मारलं गेलं, म्हणून त्यांना क्रोध आला आणि त्यांनी सर्व जगातील वायुमान त्याचं चलनविलन थांबवलं. परिणाम सर्व विश्व भयग्रस्त झालं. अशा तऱ्हेनं या शिवाच्या अवतारावरती हल्ला व्हायला नको होता, म्हणून देवांनी क्षमाही मागितली. मग वायुदेव प्रसन्न झाले. पुन्हा एकदा विश्वाचं नियमित चलन सुरू झालं. आणि अशा वेळेला इंद्रदेवतेनं त्या हनुमंतांना वर दिला की आता या ठिकाणी वज्राचा जरी आघात तुमच्यावर झाला तरी सुद्धा तुम्हाला काही होणार नाही. असं तुमचं सर्व शरीर वज्रांगाचं होईल. वज्राने भेदू शकणार नाही असं या जगात काहीच नाही, असा पूर्वी सिद्धांत होता. मऊ मेणा होऊन आम्ही विष्णुदास, पण कठीण वज्रास भेदू ऐसे. वज्राला कोणी भेदू शकत नाही किंवा वज्राच्या आघातापुढे कोणी टिकू शकत नाही. पण हा सिद्धांत हनुमंतांच्या बाबतीत मात्र खोटा ठरतो. वज्राचाही आघात ज्यांच्यावर काहीही परिणाम करणार नाही असे हे हनुमान आहेत. वज्र हनुमान मारुती. वनारी अंजनी सूता. या ठिकाणी वनारी हा शब्द रावणाच्या वनाबाबत आला आहे. या ठिकाणी वनारी हा शब्द रावणाचं जे वन होतं, ज्या वनामध्ये त्यांनी सीतेला ठेवलं होतं. स्वतः मारुतीराय सीता शोधासाठी लंकेमध्ये गेले होते, त्या वनापर्यंत पोचले होते. आणि एक रामचंद्रांचा दूत लंकेपर्यंत आला आहे. ही वार्ता रावणापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी किंचित त्या वनाचा विध्वंस केला. त्या प्रसंगापुरताच हा शब्द आहे. या शब्दाचा अर्थ हनुमंत आयुष्यभर दिसेल ते वन उद्ध्वस्तच करत होते असा वेड्यासारखा नाही घ्यायचा. मात्र शत्रूंनी आपली श्रद्धास्थानं ज्या ठिकाणी अटकेत ठेवली असतील, बंदिस्त ठेवली असतील, अशा ठिकाणांचा विध्वंस मारुतीराय नक्की करतात. त्या अर्थी फक्त हा शब्द आला आहे वनारी. आणि पुढे म्हणतात अंजनी सूता. अंजनी मातेचा तू प्रिय बाळ आहेस. आणि तसाच रामदूता प्रभंजना. रामचंद्रांचा दूत आहेस. रामचंद्रांचे सर्व महत्वाचे निरोप रामकथेमध्ये फक्त हनुमंतानेच इकडून तिकडे नेले आहेत. या दृष्टीनं रामदूता. प्रभंजन हा शब्द खरं वायुदेवतेसाठीच वापरतात. भणाणणारा वारा म्हणजे प्रभंजन. पण खरंच मारुतीरायांचं इकडून तिकडे जाणं त्यांचं एकूण कार्य वाऱ्यासारखंच चपल, तेजस्वी आणि सर्व व्यापक. म्हणून तोच शब्द मारुतीरायांसाठी वापरलाय प्रभंजना. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. अतुलनीय बल असणारे महाबली आहेत ते. महाबली प्राणदाता हा शब्द मात्र लक्ष्मणासाठी आला आहे. राम रावण युद्धामध्ये जेव्हा शक्ती लागून
लक्ष्मण मूर्छित पडले. अशा वेळेला द्रोणागिरी पर्वत आणून त्यातली संजीवनी उपलब्ध करून लक्ष्मणांना खऱ्या अर्थाने मारुतीरायांनी प्राणदानच दिला. हा झाला कथेतला अर्थ. पण योगशास्त्राच्या दृष्टीने विचार करता तुम्ही आम्ही निद्रेमध्ये असताना सुद्धा प्राणशक्तीच्या रूपात तुम्हा आम्हाला मारुतीराय जिवंत ठेवत असतात. ते प्राणशक्तीमध्ये आहेत म्हणून समर्थ म्हणतायत ते आपले प्राणदाता आहेत आणि त्या प्राणशक्तीमुळे सकळा उठवी बळे. आपण रोज रात्री अनंत श्रम झाल्यावर निद्रा घेतली की दुसऱ्या दिवशी सकाळी उठू शकतो, कारण तो प्राण शिल्लक आहे. म्हणून त्या प्राणबळाने मारुतीराय सकळा उठवी. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी शोकहर्ता. मारुतीराय अत्यंत सौख्यकारी आहेत. साधुजनांचा शोक हरण करणारे आहेत. पण या ठिकाणी हनुमंतांचं वर्णन करताना समर्थाने आणखीन एक चाणाक्षपणे गोष्ट अशी केली आहे की खरंच ज्यांना मारुतीरायांचं भक्त व्हायचं असेल, ज्यांना या समाजामध्ये काही सौख्यकारी काम करायचं असेल, समाजाचा शोक हरण करायचा असेल, तर त्यांनी कसं असायला हवं? हनुमंतांसारखं असायला हवं. मग हनुमान कसे आहेत? धूर्त वैष्णव गायका. सोप्या शब्दांचा अर्थ आधी घेऊ. वैष्णव म्हणजे पुष्कळशा ठिकाणी आपल्या वाङ्मयामध्ये एक श्रेष्ठ भक्त या अर्थी वैष्णव शब्द वापरला जातो. वैष्णव जन तो तेणे कहिये, जो पीर पराई जाने रे. दुसऱ्याचं दुःख जो जाणू शकतो, त्याचं दुःख दूर करण्याचा जो यथाशक्ती प्रयत्न करतो, जनतेचं दुःख दूर करणं, जनसेवा ही ईश्वर सेवा मानतो, तो वैष्णव. अशा अर्थाने हनुमंत वैष्णव आहेतच. जेव्हा ते सीता भेटीसाठी प्रथम गेले, सीतेचा शोध केला, तेव्हा त्या राक्षसींच्या वेढ्यामध्ये बसलेली ती सीता, तिला हे हनुमंत रामांकडून आलेत याची खात्री कशी पटणार? यासाठी एका वृक्षावरती बसून राम सद्गुणांचं गायन हनुमंतांनी केलाय. त्या कथेला अनुसरून या ठिकाणी शब्द समर्थ वापरतात, गायका. आणि ते गायन इतकं सुंदर केलं की सीतेनं सांगावं, सीतेनं अर्जव करून त्यांना बोलवावं, अरे कोण गातंय माझ्या रामचंद्रांबद्दल इतकं सुंदर. या अर्थाने गायक शब्द वापरतात बरं. नाही तर काही गाणारे असतात, भक्ती संगीतच असतं ते, पण गायन असं भयानक असतं की कोण गातंय रे, यांना नेत का नाही दूर कोणी, असंही म्हणायची वेळ येते. पण ज्या गायकाचं गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं, ते गुणगान ऐकत राहावं असं वाटावं, असे गायक आहेत हनुमान. ते महावैष्णव आहेत, गायक आहेत. आणि समर्थाने इथे हेतुपुरस्सर फार सुंदर शब्द वापरलाय, ते धूर्त पण आहेत. भक्त म्हटला की तो बावळट असला पाहिजे, कोणीही फसवलं की त्यांनी फसलं पाहिजे, कोणी टपलीत मारून गेलं की त्यांनी रडलं पाहिजे, आणि आता काय ही देवाचीच इच्छा आहे असं म्हणून गप्प बसलं पाहिजे, अशी बुळचट भक्तांची व्याख्या समर्थांना मान्य नाही. आपण कोणाला फसवू नये हे मान्य, पण कोणाकडून आपण फसले जाणं हे समर्थांना मान्य नाही. कपटी माणसाचा कपटी डाव समजलाच पाहिजे आणि वेळ प्रसंगी तो त्याच्यावर उलटवलाही पाहिजे. असे हनुमंत धूर्त आहेत. ते स्वतः कोणाचं वाईट करणार नाहीत, पण कपटी माणसाला ते कधी क्षमा करणार नाहीत, त्याचं कपट त्याच्या अंगावर उलटवणारच. तेव्हा समाजामधल्या सुद्धा
महावैष्णवांनी ईश्वर कथेचं गायक व्हायला पाहिजे, तसं धूर्तही असायला पाहिजे, तर आपण सौख्यकारी आणि शोकहर्ते होऊ, असा एक गर्भित उपदेशही समर्थ करतायत. सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा. या ठिकाणी समर्थांनी हनुमंतांचं रूप ईश्वर भावात पाहिलाय. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशीर्जुन तिष्ठती या न्यायाने सर्वांच्या हृदयातला तो जो परम आत्मा, सर्व जगताच्या अंतरामधला तो, असा जो हा दीनानाथ, दीन लोकांचा नाथ, हरिरूपा, हे हनुमंता तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूपच आहात. परमेश्वराला सुद्धा हरी हा शब्द भक्तांचं चित्त हरण करणारा अशा अर्थी दिलेला असतो. ते अत्यंत सुंदर आहेत, त्यामुळे सुद्धा आम्हा भक्तांचं चित्त ते सतत हरण करत असतात. अहो, अलीकडच्या काळामध्ये त्या हनुमंतांच्यावर किती चित्रपट आले, छोटे छोटे छोटे. मुलं इतक्या वेळा ते पाहतात तरी पुन्हा पाहावंसं वाटतं. सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना. ही ओळ मात्र एक विशेष कथा घेऊन येते. रामचंद्रांचं आणि रावणाचं युद्ध सुरू झालं. अशा काळामध्ये युद्ध दिवसभर चालायचं, सायंकाळी रात्री बंद. पण अशा वेळी सुद्धा अचानक हल्ला होऊ नये यासाठी त्या रामचंद्रांच्या शिबिकेभोवती हनुमंतांचा पहारा असे. पण या गडबडीतून सुद्धा एकदा अचानक अशी गोष्ट झाली की आज रामलक्ष्मणांचा पत्ताच नाही. तर पाताळातले हे दोन राक्षस, अहिरावण आणि महिरावण, या दोघांनी रामा लक्ष्मणांना बेशुद्ध करून त्यांचं हरण केलेलं होतं. तेव्हा हनुमंतांनी स्वतः पाताळामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या राक्षसांच्या वधाचा मार्ग समजावून घेऊन त्या राक्षसांचा निपात करून राम लक्ष्मणांना परत सुरक्षित आणलं. त्या अर्थी हा शब्द इथे वापरला आहे. पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना. आपल्याकडे सिंदूर हे त्यागाचं मोठं रूप आहे, म्हणून तर तो केशरी रंगाकडे जातो. आपल्या ध्वजाच्या रंगाप्रमाणे तो दिसतो. एखाद्या गोष्टीसाठी विलक्षण त्यागाची तयारी आपल्या कपाळावरचा शेंदूर दाखवत असतो. आपल्या उत्तर भारतामध्ये बहुतांशी ठिकाणी विवाह झाल्यानंतर त्या सुवासिनी सुद्धा आपल्या भांगात सिंदूर लावतात, कारण त्यांचं कौमार्य आता एका विशिष्ट संसाराला उभं करण्यासाठी, त्यागासाठी सिद्ध झालेला आहे. म्हणून आपल्या भांगामध्ये सिंदूर लेपन करतात. अहो, आम्ही किंचित त्याग करतो म्हणून आमच्या कपाळी किंचित शेंदूर. पण मारुतीराय अमूलाग्र त्यागामध्येच आहेत, त्यामुळे ते भव्य सिंदूर लेपनासी आहेत. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना. किती गोड शब्द वापरलेत. या पृथ्वीवर जेवढे म्हणून लोक आहेत, किंवा स्वर्ग मृत्यू पाताळ असे लोक समजा, तर या सगळ्यांचं पालन करणारा तू नाथ आहेस, सर्व लोकांच्या नाथा. तसं या जगातील इतर सर्व महाभूत त्यांनाही पालन करणारा आहेस, म्हणून जगन्नाथा. पण मानवाची मानसिकता समर्थ फार छान ओळखतात.
तो सर्व लोकांचा आहे, तो सर्व जगाचा आहे, पण अजून तो माझा नाही. तोवर दुरावा राहतो ना मनात. म्हणून प्राणनाथा. हनुमंत हे अंजनीच्या उदरी जन्माला आले तेव्हापासूनच या जगात आहेत का? नाही. ते महारुद्रांचं महातत्व पूर्वीही होतं आणि पुढेही अनंत काळ राहणारच आहे. या अर्थाने पुरातना. आणि अशा हनुमंतांचे विशेषण समर्थ सांगतायत. पुण्यवंता, पुण्यशीला, पावना, परितोषका. कोणत्याही मानवाचं पावित्र्य हे 3 प्रकारचं असतं. कायिक, वाचिक, मानसिक. माणूस 3 प्रकाराने पाप करू शकतो. वाचेनं वाईट किंवा असत्य बोलून, मनाने वाईटाचं चिंतन करून किंवा शरीराने एखाद्याचा घात करून. पण मारुतीराय हे अंतर्बाह्य शुद्ध आहेत. म्हणून ते म्हणतात, कायिक पातळीवर म्हणावं तर त्यांचं शरीर पुण्यवंत आहे, पुण्यवंता. मानसिक पातळीवर म्हणावं तर मनात सुद्धा कोणाचं वाईट येणार नाही असे पुण्यशील आहेत, पुण्यशीला. आणि वाचेन सुद्धा कोणाचं अहित ते करणार नाहीत, पावन वाणी आहे त्यांची, म्हणून पावना. आणि सज्जनांना अत्यंत संतोष देणारे असल्यामुळे परितोषका. याच्या पुढच्या ओळी मात्र हनुमंत युद्धाला उभे आहेत अशा अर्थाच्या आहेत की मारुतीराय युद्धाला उभे राहिले म्हणजे कसे दिसतात. ते तसे उभे असल्यामुळे ते स्वतःचे दोन्ही हात ध्वजांगे उचली बाहू. ध्वज अंग याचे 2 अर्थ होतात. एक, रामचंद्रांचा ध्वज हनुमंताने आपल्या हाती घेतला आहे आणि ते वर उचलून राक्षसांच्या सेनेवर लोटता आहेत असाही अर्थ होतो. किंवा राक्षसांचा निपात करण्यासाठी आपले दोन्हीही बाहू, ध्वज अंग म्हणजे वरच्या बाजूला आवेशाने उचलून ते लोटता आहेत असंही होतं. पण अशा तऱ्हेने ते संतापून राक्षसांच्या सेनेवर आले की हे यमाचे जे सहाय्यक आहेत ना, काळाग्नी, काळरुद्राग्नी, ते चळचळा कापू लागतात. मारुतीराय युद्ध करत असताना अशा काही दंतपंक्ती म्हणजे आपल्या दाढा करकरा आवळतात की त्यामध्ये ब्रह्मांड मावेल का काय आणि त्याचा चुराडा होईल का काय अशी भीती वाटते. त्यांच्या डोळ्यातून ज्वाळा त्यावेळेला येत असतात. त्यांच्या भ्रुकुटी म्हणजे भुवया अत्यंत तीव्र ताठरलेल्या असतात. सर्व राक्षसांना एकत्र बांधून उचलून फेकून देणारं त्यांचं ते पुच्छ ते त्यांच्या माथ्यापाशी दिसत असतं. आणि ते युद्धामध्ये प्रचंड हालचाल करत असताना सुद्धा त्यांचा मुकुट म्हणजे किरीटी आणि त्यांच्या कानातली कुंडल अत्यंत सुंदर दिसतात. इतकंच नव्हे तर त्यांची सुवर्ण कटिका असोटी, त्यांच्या कमरेवरची जी मेखला आहे ती सोन्याची आहे आणि त्याला छोट्या छोट्या घंटा पण आहेत. त्या घंटा किणकिणी 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 अशा वाजतायत. त्या इतक्याच आवाजात वाजणं याला इथे विशेषण दिलंय नागरा. शहरी माणूस जरा मर्यादित आवाजात जास्त बोलतो. शेतामध्ये असणारा जोरात थाळी देतो. त्यामुळे घाण 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 घंटा एवढ्या वाजणाऱ्या घंटा काही त्यांच्या कटी एका सोटेला नाहीत. त्या छोट्या नागर आवाज करणाऱ्या किणकिण वाजणाऱ्या घंटा तिथे आहेत. मात्र मारुतीराय उभे राहिले की पर्वतासारखे दिसतात. पण पर्वत म्हणजे लड दू वाकडा तिकडा कसा तरी छे 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 असं नाही. नेटका सडपातळू. समर्थांचा नेटकेपणावर फार भर आहे. अगदी प्रपंच करावा नेटकापासून शरीर सुद्धा नेटक पाहिजे. आणि नेटका सडपातळू असल्यामुळे
चपळांग पाहता मोठे महाविद्युल्यते परी. विजेसारखे चपळ आहेत. अहो, कुठलंही देवकार्य करण्यासाठी भक्ताची प्रकृती ही अशीच असली पाहिजे. आता चालवत नाही, आता उठवत नाही, आता फार काही करवत नाही, मग ठीक आहे. मग बसून जप करण्या पलीकडे आपण काही देव कार्य करू शकणार नाही. आपण देव जप करू शकाल. म्हणून ह्या 6-8 ओळी मारुतीरायांचं ते युद्धातलं वर्णन आहे. ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये, ब्रह्मांडे माईली नेणू आवळे दंतपंगती, नेत्राग्नी चालल्या ज्वाळा भ्रुकुटीत राहटिल्या बळे, पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी, सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा, ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्यते परी. लक्ष्मणासाठी संजीवनी वनस्पती आणताना तो अख्खा द्रोणागिरी पर्वतच हनुमंताने उचलून आणला, याचं वर्णन पुढच्या 2 ओळींमध्ये समर्थाने केलाय. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्राद्री सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे, आणिला मागुती नेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. हनुमंतांच्या गतीला इथे मनाची उपमा दिली आहे. खरंच आत्ता आपण हिमालयात जाऊ आणि ती औषधी घेऊन येऊ असं मन जितक्या वेळात करून येईल तेवढ्या वेळात हनुमान जाऊन आले सुद्धा. काही वेळेला आपण स्तुती करताना किंचित अतिशयोक्ती ही मान्यच केलेली असते, पण हनुमंतांचा खरंच वेग वाखाणण्यासारखा होता. इतकंच नव्हे तर त्यांना योगशास्त्रामधल्या काही सिद्धी देखील प्राप्त आहेत, हे त्या चरित्रावरून दिसतच. पण अशा सिद्धी प्राप्त होऊ शकतात हे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा लिहिलं आहे की ज्या सिद्धींचे ते स्वतः सुद्धा स्वामी आहेत आणि अनेक अशा सिद्ध प्राप्त लोकांना त्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे ही गोष्ट कपोलकल्पित किंवा विचित्र अशी काही नाही. ही सहज शक्य आहे. मनुष्याला पूर्ण प्रयत्नाने विज्ञान सिद्ध सिद्धांताप्रमाणे करून दाखवता येण्यासारखी आहे. फक्त ते अत्यंत अवघड आहे, इतकंच. म्हणून समर्थ म्हणतात हनुमंतांना ती अत्यंत अवघड सिद्धी सुद्धा प्राप्त आहे. अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे, तयासी तुलना कैसी मेरू मंदार धाकुटे. मेरू मंदार नावाचे पर्वत सुद्धा धाकटे म्हणजे छोटे दिसतील एवढं प्रचंड रूप ते धारण करू शकतात, आणि वेळ प्रसंगी अणु इतकं छोटं रूप पण धारण करू शकतात, जे रूप धारण करून त्यांनी लंकेमध्ये पूर्वी प्रवेश केला होता. मारुतीरायांच्या शेपटीबद्दल मात्र सर्वांनाच मोठं कौतुक आहे. हनुमंतांनी आपल्या मुष्टीप्रहाराने अनेक राक्षसांना संपवलाय, गदेच्या प्रहाराने संपवलाय, पण तसं त्या शेपटीनं सुद्धा संपवलाय. अनेक राक्षसांचे भारे शेपटीनं उचलून त्यांनी समुद्रात फेकून दिले आहेत. त्यामुळे त्याचं कौतुक करताना समर्थ सांगतात, ब्रह्मांडा भोवती वेढे वज्रपुच्छे करू शके, तयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे. असे माझे हनुमान, त्याने जर संतापून किंवा कोपून आरक्त नेत्राने पाहिलं तर सूर्यमंडळ सुद्धा थरथरा कापू लागतं. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी एक योगसिद्धीबद्दलही समर्थ सांगता आहेत. वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा. शून्यमंडळ हा योगशास्त्रामध्ये
मनुष्य शून्यात आहे, म्हणजे अजून काही प्रमाणात का होईना त्या मूळ चैतन्यापेक्षा किंचित अलिप्त आहे, वेगळा आहे, द्वैतात आहे. हे शून्य मंडळ ज्या क्षणाला भेदलं जाईल त्या क्षणाला तो तद्रूप होऊन जातो. या अर्थाने मारुतीरायांची उपासना ही आपल्या आध्यात्मिक उपासनेला सुद्धा वाढवता वाढवता तद्रूप करू शकते. मात्र त्या सूर्यमंडळावर म्हणजे आपल्या ध्येयावरती पूर्ण लक्ष ठेवून पूर्ण निष्ठेनं कार्य करत राहिलं पाहिजे. आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा. या ठिकाणी एक फलश्रुती सुद्धा सांगितली आहे. खरं मूळ प्रतीमध्ये ती नाही, पण तरी सुद्धा अनेक हनुमान उपासकांना आध्यात्मिक सिद्धीबरोबर व्यावहारिक सुद्धा लाभ या स्तोत्र पाठाने होतात, असं जाणवल्यामुळे नव्हे तर असं प्रत्ययाला आल्यामुळे त्यांनी एक आणखीन कडवं म्हणायला सुरुवात केली आहे. धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समस्तही पावती रूप विद्यादी स्तोत्रपाठे करोनिया. ही फलश्रुती योग्यच आहे, अनेकांचा हा अनुभव आहे. पण समर्थ त्यांच्या पुढील चरणामध्ये सांगतात, मनुष्य आपला देह सोडत असताना जे चिंतन करतो त्या रूपात तो पुढे जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणून शेवटच्या वेळी तरी का होईना एकतानतेनं भगवत चिंतन झालं पाहिजे. नाहीतर भूत प्रेत संबंधाधी रोगव्याधी समस्तही. रोगव्याधी हे जिवंत असताना त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत, पण भूत प्रेत संबंध या शब्दामध्ये दोनही वेळचा विचार करायचा आहे. म्हणजे कोणत्या तरी भूतापासून प्रेतापासून संबंधापासून मला होणारा त्रास, किंवा दुसरा अर्थ मी भूत किंवा प्रेत किंवा संबंध या पद्धतीनं काहीतरी विचित्र योनीमध्ये जाण्याचा त्रास. या दोन्हीचा त्रास हनुमंतांची उपासना नष्ट करणार आहे. म्हणून ती उपासना एकनिष्ठेनं करायची आहे. भूत प्रेत संबंधाधी रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. आनंदे भीमदर्शने. आणि मग समर्थ सांगतात, हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी. दृढदेहो निस्संदेहो संख्या चंद्रकला गुणे. चंद्रकलेच्या ज्या संख्या असतात म्हणजे 15 पौर्णिमेपर्यंत, अशा पौर्णिमेला जन्माला आलेले मारुतीराय यांचं हे गुणगान मी या 15 श्लोकांमध्ये केलं आहे, 15 कडव्यांमध्ये केलं आहे. हे तुम्ही हृदयामध्ये धारण करा आणि तसे होण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मग सर्व चिंता तुटून जातील, नासून जातील. भरताने सुद्धा रामचंद्रांचं काम केलं, विभीषणाने सुद्धा रामचंद्रांना सहकार्य केलं, सुग्रीवानं सहकार्य केलं, लक्ष्मणानं केलं. पण या सगळ्या सहकार्यामध्ये प्रथम श्रेणी कोणाची जर घ्यायची असेल तर ती मारुतीरायांचीच घ्यावी लागते. म्हणून शेवटच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती. या मारुतीरायांच्या भक्तीनं आपण आपल्या हृदयात सुद्धा त्या रामरूपाला पाहिलं, म्हणजे मग आपल्या जन्मोजन्म असणाऱ्या या शरीरातल्या मनातल्या सर्व रोगांचं उच्चाटन होतं, निर्मूलन होतं, सर्व दोष नासती. पण केव्हा? रामरूपी अंतरात्मा दर्शने. त्या अंतरात्मातल्या रामरूपाचं दर्शन झालं, त्याच्यामध्ये येणारे जे जे कोणी शत्रू असतील त्या सर्वांचा निपात मारुतीरायांची उपासना करणार असते. बरं, म्हणून मारुतीरायांना वंदन करून त्यांची उपासना करून आपण रामभक्तीचा जर आग्रह केला तर दर्शने दोष नासती.
अशी अवस्था आपली सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही. असं सुंदर मारुती स्तोत्र समर्थांनी आपल्याला दिलं आहे. आपण सर्वांनी त्या स्तोत्राचा पाठ तर करायचा आहेच, पण ते रूप आठवून त्याप्रमाणे समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी असलेली तपश्चर्या या सर्व गोष्टी साधायच्या आहेत. म्हणजे मग या स्तोत्राचं पूर्ण फल आपल्याला मिळणार आहे. आता हा अर्थ लक्षात घेऊन आपण सारे एकत्र भीमरूपीचं स्तोत्र म्हणूया. मग त्यामुळे आपल्याला तो आवेश, त्यातला आनंद अधिक अनुभवता येईल यात संशय नाही. तर सगळेजण एकत्र म्हणूया भीमरूपी स्तोत्र. सती जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.